वाशिम से शिक्षा व्यवस्था को लेकर एक बेहद चौंकाने वाला मामला सामने आया है, जहां अतिरिक्त फीस वसूली की शिकायत करने वाले छात्रों को ही कॉलेज में प्रवेश देने से मना किए जाने का आरोप लगाया गया है। वाशिम के राजेश्री शाहू कॉलेज ऑफ नर्सिंग और मदर टेरेसा कॉलेज प्रशासन के खिलाफ छात्रों ने गंभीर आरोप लगाए हैं। छात्रों का कहना है कि एससी, एसटी और ओबीसी वर्ग के विद्यार्थियों से शासन के नियमों के विरुद्ध हजारों से लेकर लाखों रुपए तक की अतिरिक्त फीस वसूली जा रही है। इस मामले की शिकायत छात्रों ने जिला अधिकारी और समाज कल्याण विभाग से की है। सबसे गंभीर आरोप यह है कि शिकायत करने के बाद कुछ छात्र छात्राओं को कॉलेज में प्रवेश ही नहीं दिया गया। छात्रों का कहना है कि उनकी आवाज दबाने की कोशिश की जा रही है। इस पूरे मामले से शिक्षा क्षेत्र में हड़कंप मच गया है और छात्रों के बीच डर का माहौल बना हुआ है। छात्रों ने जिला प्रशासन से पूरे मामले की निष्पक्ष जांच करने और अतिरिक्त फीस वसूली तत्काल बंद कराने की मांग की है। अब सबकी नजर जिला प्रशासन और समाज कल्याण विभाग की कार्रवाई पर टिकी हुई है। ITN नेशनल की इस न्यूज में इतना ही। अन्य खबरों के लिए जुड़े रहिए ITN नेशनल के साथ। मनवर मी मदर टेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंगची विद्यार्थिनी आहे। हे जे आज इथे राजेश्री शाहू कॉलेज ऑफ नर्सिंग यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे सेम आमचे मदर टेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंग यांचे सुद्धा तेच मुद्दे आहेत। परंतु आम्हाला हे फीस घेतल्यानंतर सुद्धा आम्हाला टॉर्चर करण्यात येते। जर आम्ही फीस जी काही अतिरिक्त फीस आहे आम्हाला पुरेपूर तर माहिती देतच नाही की काय नियम आहेत, काय आहे, कशा थ्रू कशा गोष्टी होतात याची माहिती तर आम्हाला देतच नाही। आणि आता आम्हाला जर बाहेरून GR माहित होत असेल जे आम्ही 30,000 कॉलेजला भरत आहोत ते आम्हाला भरायची गरज नव्हती। पण आता आम्हाला हे मुद्दा माहित झालेला आहे की ते आम्हाला भरायची फीस घेतात आणि आम्हाला देणार नाही। या प्रकारच्या धमक्या त्या आले होते। त्यांच्या विरुद्ध अशा मागण्या होत्या आणि अशा विरुद्ध त्यांना अडचणी होत्या कॉलेजमध्ये की त्यांनी आमच्या समोरून मांडल्या आणि त्याच्यावरती परस्पर त्यांनी जेव्हा गेले ऑफिसमध्ये सरांकडे गेले तेव्हा त्यांना कुठलाही उत्तर नाही मिळालं। ते आमच्याकडे आले तर आम्ही त्या गोष्टीवर यांना त्या सर्व मागण्या धरून एक निवेदन दिलं कॉलेजला। 8 ते 10 दिवसाआधी ते निवेदन दिलं होतं। त्या निवेदनाचे त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की आम्ही 3 ते 4 दिवसात पूर्ण त्यांच्या गोष्टीवर आम्ही काम करू आणि त्या गोष्टी सॉल्व्ह करू। पण त्यांचं आतापर्यंत कुठल्याही गोष्टी त्यांनी काम केलेलं नाहीये। त्या गोष्टीवर एकही काम झालेलं नाहीये। त्यांच्या इथल्या कॉलेजचे प्रॉब्लेम होते आणि फीज रिलेटेड प्रॉब्लेम होते, ते कुठलाही प्रॉब्लेम झाले नाही, ते सॉल्व्ह झाले नाहीत। ते प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो मी, ते प्रॉब्लेम असे होते की मुलांकडून अवैध फी घेतली जाते आणि मुलं जेव्हा त्यांना रिसिप्ट मागतात ते रिसिप्ट पण दिला जात नाहीये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर काही मुलं जर आवाज उचलतात तर ते डायरेक्ट मुलांना म्हणतायत कॉलेजवाले की आम्ही आमचं कॉलेज बंद करून टाकू, तुम्ही दुसऱ्यांचं झालं तुम्ही पाठ बसा। तर यांच्या घरचं कॉलेज आहे का हे? जेव्हा म्हणजे जेव्हा बंद करतील तेव्हा सुरू करतील असं अक्षरशः काल झालेलं पण आहे। काल यांनी कॉलेज बंद केलं, कॉलेजला सील लावलं आणि मुलांना म्हणत कॉलेज बंद झालं। आता हे कुठला? आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मुलांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींना ते ऐकून पण घेत नाही। मुलं इथं उन्हामध्ये बसलेले आहेत, ते वरती जात आहेत आणि इथले बरेचसे लोक जे होते त्यांना ते मॅनेज करायचा प्रयत्न करत आहेत। त्यांनी पोलीस प्रशासनाला समोर करत आहे आमच्या आणि ते स्वतः तिकडे वरती बसून AC मध्ये बसून फॅन मध्ये बसून तिथं पोलीस प्रशासनाला तिथं आतमध्ये बोलवत आहेत आणि तिथं आमचा पोलीस प्रशासन आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे। ते पोलीस प्रशासनाला समोर करत आहेत, आमच्या समोर करत आहेत आणि आम्हाला त्यांच्याशी बोलणं आमच्या अडचणी जे आहेत आम्ही कॉलेज रिलेटेड अडचणी आहेत, आम्ही आमच्या अडचणी प्रशासनाला आम्ही विचारू, कॉलेज प्रशासनाला विचारू, आम्ही पोलिसांना काय बोलणार आहोत ते पोलिसांना समोर करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत ते। आणि स्वतः आले 2 मिनिटं खाली आले आणि हे म्हणून आले की आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकण्यासाठी आलो आणि 2 मिनिटं त्यांचे ते बोलले की आमचं काम सुरू आहे, असं सुरू आहे आणि निघून गेले। मुलांना इथे उन्हामध्ये सोडून मुलांचं जर काही जास्त झालं तर ते कोण जबाबदार राहणार त्या गोष्टीसाठी? त्यांचं म्हणणं असं आहे की आमचं कॉलेज व्यवस्थित सुरू आहे आणि तिथे मेंटेनन्सचं काम चालू आहे असं त्यांचा
म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे. कॉलेज जर व्यवस्थित सुरू असते ती परिस्थिती निर्माण झाली असती का? हे विद्यार्थी इथं एक विद्यार्थी बसलेला नाहीये, इथं असे शेकडो विद्यार्थी, हे विद्यार्थी याच्या मागास पण अजून विद्यार्थी आहे आणि त्यांनी मुद्दामून विद्यार्थ्यांच्या ड्युट्या लावल्यात. आज हे सगळं प्रकरण होणार आहे म्हणून विद्यार्थ्याचा मुद्दा विद्यार्थ्यांना पाठवून दिलं, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं, कुठे बाहेर पाठवून दिलं की जेणेकरून इथं हे माहोल तयार होणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी बाहेर पाठवून दिलं मुलांना. आणि आता सध्या सुद्धा फॅनमध्ये एसी मध्ये बसून आतमध्ये बसलेले आहेत आणि इथं मुलं उन्हामध्ये इथं तडपत आहेत बाहेर. या मुलांचं एवढ्या उन्हामध्ये सध्या 41-42 डिग्री तापमान चढत आहे आपल्या इथलं. तर यांचं कमी जास्त झालं त्यांना जबाबदार कोण राहणार? आणि विद्यार्थ्यांना काही इन्फॉर्मेशन वगैरे दिली का की बाबा नाही मेंटेनन्सचं काम चालू आहे? कुठल्याही प्रकारची सूचना नाहीये आणि यांचं म्हणणं आहे की कॉलेज बंद केलं. कुठल्याही प्रकारची सूचना नाहीये, काही नाहीये. मेंटेनन्सचं काम केलंय, कुठे फलक पण लावलेलं नाहीये. तुम्ही बघू शकता इथं कुठे फलक लावलेला आहे का मेंटेनन्सचं काम सुरू आहे म्हणून? बरं, आपल्या रास मागण्या काय आता? मुद्दा काय रास मागण्या आहेत? आमच्या अशा महत्वाच्या मागण्या आहेत ज्या की अवैध फीस घेतल्या जाते इथून मुलांना मानसिक त्रास दिला जाते कॉलेजमध्ये आणि मुलं जेव्हा आवाज उचलतात आम्हाला आमच्या फीसची रिसिप्ट द्या, तर मुलांना सरळ धमकी दिल्या जाते की तुमचा पेपर फाडून टाकू, आम्ही कॉलेज बंद करून टाकू, तुम्ही तुमचं बघत बघा काय करायचं होतं. आणि आमचं एक्झाम फॉर्म पण भरून नाही घेत आहेत. मुलांच्या जर काही एखादी अडचण असेल, खरोखर एखाद्या मुलांची अडचण असते फीसची, त्याचं ते काहीही ऐकून घेत नाहीये. ऑफिसच्या बाहेर त्यांना पाडून देतात. बाहेर आपल्या कॉलेजमध्ये काय काय सुविधा आहेत? काय सुविधाचा अभाव काय? सुविधा काहीच नाहीये सर. इथं जर का आपण जाऊन बघितलं ना, तर इथं ना टॉयलेट आहे, टॉयलेट व्यवस्थित आहे, ना टॉयलेट मध्ये पाणी आहे. आता मुली पण एवढ्या साऱ्या शिकतात इथं, ना सॅनिटरी पॅडची व्यवस्था केलेली आहे ना काही केलेलं आहे. इथं मुलींना एवढ्या आपल्या आई बहिणी इथं आहेत की त्यांना सुविधा त्यांची महत्वाची आहे आपल्याला, ते पण काही करत नाहीये त्या. तर काही म्हणजे पर्सनल काही टॉर्चर वगैरे करतात का? पर्सनल म्हणजे वैयक्तिक मुलांना बोलतात की तुम्ही तुमचे ऍडमिशन काढून टाकू, तुमचा पेपर फाडून टाकू, आम्ही आमचं कॉलेज बंद करून टाकू, नुकसान करतायत. कोण बोलणार आहे? कोणी बोलणार आहे का? जी ऐकली बस कट कर एकदा.